नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत बदामचा पेढा। तर हा जो बदाम पेढा आहे ना, हा बनवायला खूप सोपा आहे आणि खायलाही खूप चविष्ट लागतो आणि विशेष म्हणजे झटपट अगदी घरातल्या साहित्यात बनून लगेच तयारही होतो आणि हा पेढा आपण लगेच बनवायला घेणार आहोत। तर ह्यासाठी इथे मी हे बदाम घेतलेत। तर जसं प्रमाण सांगितलंय ना, त्याप्रमाणे तुम्ही हे प्रमाण घेऊन हा पेढा बनवून बघा, खूप छान बनतो। या बदामाला मी इथे पावडर करून घेतली आहे मिक्सरमध्ये, छान फाईन पावडर करून घ्यायची आहे आणि नंतर एका पॅनमध्ये इथे तूप टाकून घ्यायचं आहे। जवळजवळ एक छोटा 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचं आहे आणि नंतर 1 कप दूध टाकायचं आहे आणि सोबतच अर्धा कप इथे मी साखरेचा वापर करते आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत इथे मिल्क पावडर। तर ही जी मिल्क पावडर आहे ना, ही डेअरी व्हाइटनर म्हणतो ना आपण, तशी नसावी। ही जी मिल्क पावडर आहे ना, ही इझिली अवेलेबल असते मार्केटमध्ये। भरपूरशा मिठाई बनवण्यासाठी ही सहज बाजारात मिळते। तर हिचा वापर करायचा आहे आणि सोबतच इथे आपण हे जी बदामाची पावडर केली होती ना, ती टाकून द्यायची आहे आणि ह्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर आहे ना, तुम्ही बघू शकता हळूहळू ना हे जे मिश्रण आहे ना, हे आटायला लागेल, म्हणजे असा गोळा होत राहील याचा। आणि त्याच्या आधी आपण इथे हे केसरचं दूध टाकून घ्यायचं आहे। तर हे जे केसर आहे ना, हे कोमट दुधात मी एक 10 मिनटं असं टाकून ठेवलं होतं आणि नंतर ते टाकल्यानंतर आपण इथे 1 चमचा अजून तूप घालणार आहोत। कारण काय ना, म्हणजे हे जे तळाला नाही चिकटणार, हे जे मिश्रण आहे ना, हे इझिली असं छान कुक होईल आणि बघू शकता तुम्ही जे मिश्रण आहे ते हळूहळू घट्ट होत चाललं आहे। फक्त एवढं लक्ष द्यायचं की कुठेही गुठळी पडता कामा नये, अगदी सॉफ्ट असं आपलं मिश्रण झालं पाहिजे। आणि इथे आपण टाकणार आहोत विलायची पावडर, छान फ्रेश अशी हिरवी विलायची कुटून घ्यायची आणि त्याची पावडर आपण ह्यात टाकली आहे। आता बघू शकता तुम्ही याचा हलकासा असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे। तर आपण ह्या स्टेजवर इथे गॅसची फ्लेम बंद करून देणार आहोत आणि एका मोठ्या ताटात तूप लावून घ्यायचं आहे आणि तिथे हे जे मिश्रण आहे हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि याला सतत असं चमच्याने आलटीपलटी करायचं आहे, म्हणजे हे कणकेसारखा याला फॉर्म आला पाहिजे, म्हणजे आपण याचे सहजपणे आता इथे पेढे तयार करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण इथे हे पेढे बनवून घेणार आहोत। छान असं मिक्स होतं आहे हा गोळा। तर अशा पद्धतीने कुठल्याही शेपमध्ये तुम्ही पेढा तयार करू शकता आणि ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कमेंट करायला विसरू नका। आणि विशेष म्हणजे लगेचच बनवायला घ्या, कारण खूप सोपी आहे, अगदी बनवायलाही अगदी सहज आणि झटपट बनून तयार होते। तर जन्माष्टमीला हा सुंदर असा प्रसाद तुम्ही बाळकृष्णाला नक्की दाखवा आणि मला कमेंट करायला विसरू नका, कारण मला तुमचे कमेंट्स वाचायला खूप आवडतात। मी नक्की रिप्लाय करेल आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा, कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला तिथे एक बेल आयकन दिसेल, ते सुद्धा प्रेस करा। हे बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या पेढ्याचं, अगदी मऊसूत असा आपला पेढा तयार झाला आणि खायलाही खूप चविष्ट लागतो। बदामामुळे हा हेल्दीही खूप आहे। तर हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडणारा असा पेढा आहे। तर याचा प्रसाद नक्की दाखवा आणि मला पण कळवा कसं वाटलं तर ही रेसिपी तुम्हाला, आणि माझे बाकीचेही व्हिडिओज नक्की चेक करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओत। टिल देन टेक केअर, बाय बाय।